तर हे पहा मित्रांनो, 10 गुंठे लागवड केली आपण गायांसाठी स्पेशल. तर पहा कसा उतरलाय ऊस. तर ह्या लागणीला सर्वसाधारण एक महिना झाला असन, कमी जास्त. पहा कशी उतरली. आता ही पुढच्या वर्षीची तयारी. तर कसा वाटला ऊस नक्की सांगा मित्रांनो. आणि अजून आपण पाऊण एकर मका केली मित्रांनो. हिला अजून एक महिना टाईम आहे. तर आपल्या 10 गाया म्हणजे आपल्या 6 गाया आणि 8 कारुडी सध्या. तर त्यांचं 2 एकरामध्ये नियोजन केलंय आपण. पाऊण एकर मक्का आहे, अर्धा एकर घास, अर्धा एकर नेपियर आणि 10 गुंठे ऊसाची लागवड आहे. तर हे पहा असे कंस निघायला लागले. आता तुरा फेकायला लागली कुठं मुडं. हे असा 1 महिना लागेल सर्वसाधारण मुरघास करायला. तर आपण याचे टोटल बॅगी भरून ठेवणार आहे आता. तर पहा कसं मक्काचं पीक आलंय. इकडं हा कांदा, पीक एकदम टॉप क्वालिटीचे असतात आपल्याकडं. पाण्याची कमी नाही. पहा कशी मग काय सांगा मित्रांनो. हे असे कंस आलेत. सर्वसाधारण 1 महिना लागण असा अंदाज आहे मुरघासाठी. पहा इकडं भरपूर वाढली. तर इथं मक्कावर मक्काच चालू आहे मित्रांनो 3-4 वर्षापासून. शेणखत राहतं आपलं भरपूर. शेणखत पण टाकतो आपण, त्यामुळे चालते मक्का. आता मक्काचा प्लॉट निघला का याच्यानंतर मेगा शूट कडूळ करायचं मित्रांनो. कडुळाचा प्लॉट काढायचा एक, नंतर परत मक्का. शेणखत टाकायचं. तर पहा कशी मक्का आहे. पाणी चालू आहे मक्काला. सध्या आपल्याकडं 6-7 गाई आणि 8 कालोडी मित्रांनो. तर एवढ्यांसाठी हे भरपूर होऊन जाते. तर हे पहा मित्रांनो, आता आलोय आपण घासात. कसा घास आहे सांगा कमेंट करून. हा अर्धा एकर घास आहे आपला, गावरान घास आहे मित्रांनो. शक्यतो करायचा असेल तर गावरान घासच करीत जा मित्रांनो. कारण कस असतो गावरान घासामध्ये थोडं बी महाग असतं, पण घासामध्ये कस असतो मित्रांनो खूप, म्हणजे कॅल्शियम फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतं या घासामध्ये. तर सांगा कसा घास आहे. आता इथपर्यंत कापणी झाली. आपण असा कापतो एका आड एक, म्हणजे उंदरं लागत नाही याने. एक पट्टी सोडली का दुसरी पट्टी कापायची. म्हणजे आता 2 टप्पे केले आपण इथपर्यंत. आता हे पहा घास इकडं जास्त वाढलेला आहे. इथं चालू आहे कापणी आत्ता जस्ट. तर पहा मित्रांनो कसा घास आहे.
2 फूट वाढला असेल कमीत कमी. कमीत कमी 2 फूट. तर पहा कसा घास आहे. किती कापणी चालू आहे मालकीन बाई? बोला, इकडे तोंड करा. तिसरी. पहा कसा घास आहे 3ऱ्या कापणीचा. पाऊण एकर मक्का, अर्धा एकर नेपियर आणि अर्धा एकर घास. 10 गुंठे ऊसाची लागवड केली. आता ते ऊस अजून पुढच्या वर्षी येईल खायला. तर पहा कसा घास आहे. तर मित्रांनो, कसं वाटलं नियोजन आपलं? घास, ऊस, मक्का. तरी बा इथं आहे ना कांदे पण लावलेले आहे आपण 1-2 गुंठे घरी खायसाठी. एकदम ऑर्गॅनिक कांदे मित्रांनो. म्हणजे यांना औषध नाही, खत नाही, शेणखत टाकले थोडं. मुक्त गोठ्यातलं शेणखत. कसे कांदे पहा. ही गायत्री बा इकडं. गायत्री काय करते गायत्री? काही नाही. आणि हा सौरव आपला. तुम्ही म्हणता ही गायत्री कोण आहे? तर ही आपल्या बंधूची मुलगी, छोट्या बंधूची. आज सुट्टी शाळाला. काय सुट्टी गायत्री आज? आमची इथं कार्यक्रम होता सप्त्याचा, त्यामुळं घरीच राहिले आज. तर मित्रांनो, नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ. लाईक करा, सबस्क्राईब करा. आमचा कांदा कसा वाटला? ऑर्गॅनिक